नमस्कार मित्रांनो, स्वागत करतो तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो, आता सकाळची वेळ आहे आणि मी फिरायला आलो आहे जंगलामध्ये. म्हणजे जंगल म्हणजे मोकळ्या वातावरणात. तर पाहूया मित्रांनो, ह्या साईडला कोण कोण भेटतं आणि कसं कसं दिसतं, कसं वातावरण आहे, ते तुम्हाला मी आजच्या ब्लॉग्समध्ये दाखवून देणार आहे. तर मित्रांनो, आता मी सध्या एका तलावाच्या बांधकामावर उभा आहे. म्हणजे जुना तलाव होता. म्हणजे हो, तलावा जो आहे तो ना ज्यावेळेस माझा जन्मसुद्धा नाही त्यावेळेसचा हा तलाव आहे, पण अधुरा आहे. याचं बांधकाम जे आहे ते इथपर्यंत बांधलेलं आहे. म्हणजे ह्या साईटने तर असा डायरेक्ट सरळ तिथपर्यंत बांधलेला आहे आणि अधुरा आहे. आणि जी नेमकी ओहळाची साईट आहे, म्हणजे ह्या बाजूला ही जी खास आहे, याच्यामध्ये पाणी साठवलं जातं. म्हणजे पाणी साठवलं असतं, पण हा तलावा जो आहे तो पूर्ण झाला नाही. त्याच्यामुळं बांधकाम अधुरं राहिलं आणि त्याच्यामुळं बांधकाम पूर्ण झालं नाही. आणि जर हा बांधकाम ह्या तलावाचं होतं तर खूप पाणी, ह्या माळामध्ये खूप पाणी असतं. म्हणजे भरपूर प्रमाणात पाणी होतं मित्रांनो. तर तुम्हाला मी पहिल्यांदा याचं नेचर कसं आहे आणि कसं आहे ते तुम्हाला मी चांगल्या पद्धतीने दाखवण्याचा प्रयत्न करतो मित्रांनो. तर हे पहा मित्रांनो, ह्या साईडपासून सुरुवात आहे आणि त्याच्यावर आता झोपड्या पण बांधलेल्या आहेत. एवढा जुना तलावा आहे. आणि हे पहा ह्या साईडचं नेचर. आणि ह्या साईडला बांधत नेलेलं आहे आणि मी तलावाच्या भराव्यावरच आहे. आणि ही जागा जी आहे ती मधीची जागा आहे. याच्यामध्ये पाणी साठवलं जातं. म्हणजे साठवलं असतं, पण बंधारा पूर्ण झाला नाही तलावा, त्याच्यामुळं. आणि त्याच्यामध्ये हे पहा, त्याच्या भराव्यावर एवढले मोठाले जे उंबर आहेत ते पण वाढून गेले आहेत. एवढ्या जुन्या काळाचा हो तलाव आहे. हे पहा, एवढे मोठाले झाडं झालेले आहेत उंबराचे. एवढ्या जुन्या काळामधला हा तलाव आहे आणि त्याच्यामध्ये पण किती झाडं आहेत पहा. हे पहा, अशा प्रकारे. आणि इकडून ह्या दरीमधून ओहळ येतं, तेच ह्या तलावामध्ये अडवलं जातं. पण पूर्ण तलावा झाला नाही, त्याच्यामुळं अधुरं काम राहिलं. आणि ह्या साईडला पण एवढले मोठाले झाडं झाले आहेत मित्रांनो. हे जुनं आंब्याचं झाड आहे, त्याला पण खूप मोहर आलेला आहे. हे पहा कसं दिसतंय. आणि इकडे तलावाच्या भराव्यावर हे पहा, झोपड्या बिपड्या झालेल्या आहेत. हे पहा ह्या साईडचं नेचर कसं आहे. नंतर ह्या पहा, झोपड्या बिपड्या तलावाच्या भराव्यावर झालेल्या आहेत मित्रांनो. एकदम साध्या सिंपल. इकडे पण आहे एक. हे पहा, त्याच्यामध्ये काय आहे तुम्हाला मी दाखवतो. तर हे पहा, आता कुणी राहत नसेल, पण केव्हा तरी याच्यामध्ये राहत होतेच. त्याच्यामुळं तर बांधलेलं आहे. चांगलं आहे अजून एकदम अशा पद्धतीने. हे पहा, एकदम फुग्यासारखा त्याचा वरचा छत जो आहे तो उडवला जातो. आणि हे पहा, वरती डोंगर पण आहेत. खूप खूप मोठा, म्हणजे लांबलचक डोंगर आहे. ह्या साईडपर्यंत तिकडे लांबपर्यंत डोंगर आहे. आणि त्याच्यानंतर आपण आता थोडं डोंगरेला निम्म्यापर्यंत जाऊन पाहू आणि वरतून कसं नेचर दिसतंय ते पण तुम्हाला मी दाखवतो मित्रांनो. कारण वरून एकदम मस्त निसर्ग दिसतो, पण एकदम वरती आपण जाणार नाहीत. पण मग थोड्या वरती आपण जाऊया, पाहूया तिथून कसं नेचर दिसतं ते. इकडे पहा मित्रांनो, एकदम उंबराचे घोस कसे आहेत, एकदम मस्त. हे पहा, ह्या साईडला पण आहेत. तर हे तोडले, खांडले त्याच्यामुळं, नाहीतर खूपच उंबरं इथं असते. आणि ह्या साईडला दुसरा उंबर पण आहे, पण त्याला उंबरं नाही लागलेत. हे पहा. तर मित्रांनो, आता आपण अर्ध्या डोंगरावर चढलो आहोत. अजून तर हे पहा, खूप डोंगर चढायचा आहे ह्या बाजूला. पण निम्म्यापर्यंत आपण आलो आहोत. पण तुम्हाला मी आता इथून दाखवतो निम्म्यापासून नेचर जे आहे ते कसं दिसतं ते. तर तुम्हाला मी चांगलं दाखवतो मित्रांनो. निम्म्यापर्यंत आलो आहे. अजून वरती गेलो असतो तर अजून छान दिसलं असतं, एकदम मस्त. पण आता उन्हाचं वेळ आहे, त्याच्यामुळं थोडं नेचर जे आहे ते धुंदलं दिसतं. त्याच्यामुळं तुम्हाला मी इथून जसं दिसेल तसं मी दाखवण्याचा प्रयत्न करतो. तर मित्रांनो, हे पहा, निम्म्यापासून कसं नेचर दिसतं, एकदम मस्त. आणि झाडाच्या सावलीमध्ये आहे, त्याच्यामुळं एकदम वारा पण मस्त लागतो.
हे पहा, डोंगर दऱ्या, एकदम मस्तपैकी असं रमणीय असं वातावरण. हे पहा, जबरदस्त असं फील होतं आहे. आणि आपण पहिल्यांदा तिथं होतो तलावाचा भरावा पहा. आणि ह्या साईडला त्या झोपड्या तुम्हाला मी दाखवल्या होत्या पहिल्या, त्या पण त्या झोपड्या इथून दिसतात. तर इथून अशा पद्धतीने नेचर दिसतं. आणि हा अर्ध्याचा जो तलाव आहे तो अर्ध बांधकाम चालू होतं आणि ते निम काम टाकलेलं होतं मित्रांनो. हे पहा, अशा पद्धतीने ह्या ठिकाणी बांधायचं बाकी राहिलं. तर असा नेचर दिसतो. तर मित्रांनो, आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मित्रांनो, आजच्या ब्लॉग्समध्ये एवढंच. जय हिंद, वंदे मातरम.